येस, वेलकम आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6. दोन पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील आता लढत आहे. चुकी 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 आणि चुकी मैदानात जातोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. आदरणीय सन्माननीय महेश सुदाम पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. वेलकम सर. सलामवीर फलंदाज एकीकडे अनिकेत मुळे, दुसरीकडे जयेश बनसोडे आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. प्रकाश पाटील, प्रचंड मोठा असा अनुभव अंडरआर्म क्रिकेटची पाचशे अनेक वर्ष झाले, 20 ते 25 वर्ष झाले ज्या खेळाडूने सेवा केले, तो गोलंदाजी मार्कवर. आदरणीय महेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक असे खेळाडू ज्यांना कंगालीत खेळलेले, टाइमशील्ड खेळलेले असे जुने जाणते खेळाडू आहेत, ज्यांचा संपर्क लेदर क्रिकेटशी खूप मोठा आणि आपल्या विभागामधील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. असे या मनवेलपाडा गावातील सुपुत्र म्हणजेच महेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम महेशदादा, आपलं हार्दिक स्वागत. लेदर क्रिकेटशी खूप जवळचं नातं, कंगाली गाजवलेले खेळाडू आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे व्यासपीठावरती. दादा, आपलं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. येस, पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय. पहिल्या दत्तगुरू नवापूर टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहेत आणि आई भावानी मारंबळपाडा. दत्तगुरू नवापूर आणि आई भावानी मारंबळपाडा टी शर्ट घेण्यासाठी या लवकर. एस, मॅचच्या दिशेने 1.1 चेंडूंचा खेळ. 9 धावा धाफकावर. अक्षय पाटील आहे, जयेश बनसोडे आता डगआउटच्या दिशेनं, परंतु सईद त्याची जागा घेण्यासाठी. दुसरीकडे अनिकेत मुळे आहे. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 धावा धाफकावर. चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्यात टॅप केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये भर आतापर्यंत. दुसरा षटक मार्गस्थ. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. 12 धावा धाफकावर आहेत. अक्षय पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट असं द्वंद्व युद्ध. दुसरीकडे अनिकेत मुळ्यांना सन्मान दिला जातोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 13 धावा धाफकावर. चांगली सुरुवात आहे. दोन्ही संघासाठी पहिल्या 2 षटकांचा खेळ आणि त्यानंतर धाफकावर. पहिल्या 12 मध्ये 14 धावा ह्या धाफकावर येतात. देणगेदार अनेक ह्या NPLला खऱ्या अर्थानं गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 आणि त्यासाठी आम्हाला लाभलेले संपूर्णतः देणगेदार, त्यामध्ये आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अर्थातच विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून 50,000 रुपयेचं देणगी. त्यानंतर मंगेश पाटील साहेब 35,000 रुपये, कुमार गावड साहेब 15,000 रुपये, पंकज पाटील साहेब 15,000 रुपये, महेश सुदाम पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या आकर्षित करणाऱ्या आणि त्या चमचमीत करणाऱ्या संपूर्णतः त्या ट्रॉफीज आपण पाहतोय. नगरसेविका मिनल पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 11,000 रुपये, आशुतोष पाटील यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, दीपेश पाटील साहेब, अतुल पाटील साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपये आणि तसेच हे स्पर्धेसाठी मिळालेले ते मैदान परशुराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, नरेंद्र रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून
5,000 रुपये. जगदीश घरत यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. मुकेश नेगी साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. रुपेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. हितेश अनंत पाटील बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ह्यांसाठी होम थिएटर. अनेक असे देणगीदार आहेत, त्यांचं देखील आम्ही नामोल्लेखन करणार आहोत तुर्तास. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं बॅक टू बॅक दुसरा आता सईद मैदानामध्ये तळपतोय. अनेक मान्यवर त्यातीलच अर्थातच आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील देणगीदार आणि एक दानशूर असं व्यक्ती सातत्यानं ज्या ठिकाणी आपण कला क्रीडा कौशल्य मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या ठिकाणी विनोददादांचं सातत्यानं हे नामोल्लेखन आपण पाहतोय. असं एक दानशूर असा व्यक्ती आणि ह्या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला देण्यात आल्यात. आज संपूर्णतः मान्यवर आपलं आज संपूर्णतः गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा ग्रामस्थ आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब आपलं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करत आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने यावेळेला टिपलाय खेळ, संपलाय खेळ, सईदचा येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. यस, धन्यवाद. नवीन फलंदाज प्रतीक सिंग बच्ची आतापर्यंत धाफकावर चांगली सुरुवात आहे. 24 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा पहिला चेंडू आपला वैयक्तिक खाता खोळत असताना आपला वैयक्तिक श्रीगणेशा करत असताना पहिल्या 3 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी धाफकावर 25 धावा. पहिलं षटक प्रकाश पाटील 8 धावा. दुसरं षटक अक्षय पाटील 6 चेंडू 6 धावा. आदरणीय सन्माननीय दयानंद पाटील साहेब आणि नरेंद्र पाटील साहेब आपलं आज संपूर्णतः गुरुदेव क्रिकेट क्लबच्या वतीनं मनवेलपाडा ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत करत आहेत. MPLच्या माध्यमातून साहेब आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. संध्याकाळचं सत्र आणि त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मान्यवरांची गर्दी. अनेक मान्यवर ह्या स्पर्धेला भेट देत असताना एक थाट सीझन 6 मध्ये येत असताना आपण पाहतोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग म्हटलं तर एक मोठं आयोजन नियोजन हे दरवर्षी आपण पाहतोय. आणि यंदाचं वर्ष अर्थातच 6वं पर्व एक थाटामाटात उत्साहात ही स्पर्धा दरवर्षी पार पडते. यावेळेला पुन्हा एकदा अनिकेतच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. आमच्या सोबतीनं संपूर्णतः आमचे मार्गदर्शक द व्हॉइस ऑफ वसई तालुका अर्थातच भरत मोरे सर असतील. आमचे मॅन्युअल स्कोरर, आमची टेक्निकल टीम सुमित पाटील, थोड्याच वेळानं ध्रुव पाटील देखील आमच्या सोबतीनं जोडले जातील. ऑपरेटर नयन तांडेल, संपूर्णतः ती DBNची टीम. आपल्याला कोणाला नाश्ता करायचा असेल तर रचित पाटील यांची अंडापावची गाडी, भुर्जीपाव, अंडापाव, ऑमलेट पाव, ती गाडी आपल्या मंचाच्या पाठच्या दिशेनं चालू आहे. आपण तेथे जाऊन स्वतःच्या पैशानं नाश्त्याचा तो लाभ घ्यायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. जय म्हणतो 2 मध्ये 2 चालतील आणि आता त्यातली सिंगल आले. धाफकावर 29 धावा धाफकावर आहेत. अनिकेत पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून अनिकेतकडे पाहिलं जातं. परंतु शेवट आता किती धावांचा पाठला, किती धावांचं टार्गेट. चांगलं क्षेत्ररक्षण, कॉम्बिनेशन फील्ड. निखिल होता. आई एकविरा नारंगी संघाची ताकद आहे, ती युनिटी आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ धाफकावर 30 आहेत. आता येणारे 24 मध्ये 31 धावींचं लक्ष हे धाफकावर असेल.
ग्रुप ए आपण पाहतोय, भले मोठे संघ पाठच्या 10 ते 15 दिवस अगोदर ह्या लॉट्सची चर्चा चालू होती. जय दुर्गेश 11चा संघ, प्ले बॉईज फुलपाडा, एक मोठी स्टारकास्ट, आई एकविरा नारंगीचा संघ आणि डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ. त्यातील ती लढत आणि आतापर्यंत पहिला क्वालिफाय होणारा संघ DCC नवापूर आपल्याला ग्रुप एच्या दिशेनं आतापर्यंत मिळतोय. परंतु हे दोन संघ पराभूत संघातील ती लढत, एकीकडे प्ले बॉईज फुलपाडा आहे, विपक्ष आई एकविरा नारंगीचा संघ आहे. तुर्ताच येऊया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं. डीजेला आपण ऐकूया. येस, धन्यवाद डीजे. हर्षित घरात आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये सातत्यानं आपण पाहिलंय. आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 5 वर्षे, यंदाचं 6वं वर्ष. सातत्याने एक प्रचंड मोठी मेहनत संपूर्णतः मनवेलपाडा ग्रामस्थ गुरुदत्त क्रिकेट क्लब, त्याचप्रमाणे आज संपूर्णतः आमचे समालोचक टीम, अर्थातच आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्णीय भरत मोरे सर असतील, द व्हॉइस ऑफ वसई तालुका, मॅन्युअल स्कोरर सुमित पाटील, एक आमच्यापर्यंत अचूक माहिती आतापर्यंत पोहोचवली जाते. मनवेलपाडा म्हटलं तर अनेक कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव. क्रिकेटमध्ये सातत्यानं मला वाटतं ती पहिली स्पर्धा इकरा सीसी 1 लाखाची वसई तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आणि त्या ठिकाणी चॅम्पियन होता आज गुरुदत्त क्रिकेट क्लबचा संघ. कला क्षेत्रामध्ये आपण पाहायला गेला तर ह्याच नगरीतील एक गोड गळ्याचा धनी म्हणून आमचे जवळचे मित्र आणि एक प्रेमळ असं व्यक्ती अर्थातच अल्केश पाटील. कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठे तारे सितारे ह्या नगरीमध्ये आपण सातत्यानं पाहतोय. मॅचच्या दिशेने येणारे 24-24 मध्ये 31 धावेंचं लक्ष हे धावफलकावर आहे. सुरुवात धावेंचा श्रीगणेशा, पहिल्या चेंडूवर सिंगल धावेने, दुसरीकडे चेतन पाटील आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार होता, परंतु ह्या वेळेला ती सुरुवात आपलं वैयक्तिक खातं खोललं जात आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर, त्यांना त्या धावेंना रोख लगावण्यासाठी दुसरीकडे जयेश बनसोडे आहे. बाफुडल्याहून पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश करो खुश रहो, आणि पहिल्या 3 मध्ये 3 धावा ह्या धावफलकावर. बाफुडल्याहून आक्रमण, हल्ला, परंतु जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पुन्हा एकदा चेतन पाटील हताश आहे, निराश आहे, थोडासा तो आता डगआउटच्या दिशेनं परताळतोय. येस डीजे. यस, धन्यवाद डीजे. आमचा डीजे मॅन खऱ्या अर्थानं आता इंस्टाग्रामच्या माध्यमातून जी सध्याच्या घडीला ट्रेंडिंग सॉन्ग आहेत त्या दिशेनं आता वळतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 3 धावा धावफलकावर येत असताना आता अक्षय पाटील आहे. पाठच्या मॅचमध्ये अक्षयनं त्या प्रकारचा प्रभावित करणारा खेळ केला होता. यावेळेला लक्ष 31 धावेंचा आहे, परंतु त्या प्रकारचा खेळ करणं, त्या कॅल्क्युलेशन क्रिकेटनं अक्षयला मैदानात खेळ करावा लागेल. APL अर्थातच आगाशी बिग बॅश लीग, त्या ठिकाणं आई एकविरा नारंगीचा संघ टॉप 6च्या दिशेनं तो दाखल होता आणि 6वं क्रमांक ह्या संघाच्या नावी गेलं होतं. अर्थातच काय तो लहरामध्ये आहे, तो इन्फॉर्म आहे, परंतु ह्या मैदानामध्ये ह्या संघाच्या विरोधात आता तो खेळ करणं गरजेचं असेल. धीरज कोरपे चांगल्यारीत्या चेंडूला गॅदर करत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर येतोय पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं.
जय पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर येत असताना आता 18 मध्ये 26 धावांची गरज आहे. 18-26 ते कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल. निखिल ह्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे, दुसरीकडून अक्षय पाटील, दोन खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे आणि त्यांना आता मैदानात राहणं तितकंच गरजेचं असेल. दुसरीकडून एक मोठी स्टारकास्ट असतातच. जयेश बनसोडे, अनिकेत मुळे असेल, रोहित जाधव, प्रतीक सिंग, सुयोग खांडेकर, सौरभ ओवाळ अर्थातच गोल्डी, राहुल परदेसी, सईद मोठी एक स्टार कास्ट आहे. आणि दुसरीकडून एक गाव एक फॉर्मॅटमधील आई एकवेरा नारंगीचा तो संघ आतापर्यंत त्या प्रकारचा झुंज देतोय. अक्षयमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे. अक्षयकडे, निखिलकडे आता त्या आशाभूत नजरेनं, त्या आशा अपेक्षानं संपूर्णतः तो आई एकविरेचा डगआउट पाहतोय. परंतु त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. 31 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. येणारे 24 अर्थातच कुठेतरी 2 चौकारांची ती गरज असणार आहे. राहुल परदेसी चांगल्यारीत्या गॅदर आणि त्यानंतर सिंगल धावेने ते धावफलक आता भर पडत असताना आतापर्यंत पहिल्या 9 चेंडूंमध्ये 8 धावा धावफलकावर आहेत. प्रॉपर तो बॉलिंग अटॅक असेल, परंतु अक्षयला आज मैदानात खेळ करणं, आता बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नव्हता. बॅटची कडा, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, रोहित जाधव आहे. तुर्ताच 1 धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ती भर पडत असताना आतापर्यंत 9 धावा धावफलकावर. 1.4 चेंडूंचा खेळ, 9 धावा धावफलकावर. आता ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी उचलली आहे परंतु सिंगल धावावर, सिंगल धावेवर समाधान मानत असताना शेवटच्या चेंडूंचा खेळ हा बाकी. आतापर्यंत पहिल्या 11 मध्ये 10 धावा धावफलकावर येत आहेत. ऑनसाईडच्या दिशेनं अगदी पहाडासारखं उभं आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा धावफलकावर येतात. पहिल्या 12 11 आहेत. आता येणारे 12 चेंडू अजून देखील एक भलं मोठं लक्ष अर्थातच. आता 20 धावा अजून देखील धावफलकावर आपल्याला बनवायचे आहेत. यंदाचं वर्ष सीझन 6 गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग MPL ह्या स्पर्धेला सातत्यानं आपण पाहायला गेलं तर एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन सातत्यानं, परंतु यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. प्रथमतः सीझन 6 मध्ये ते आमच्या डावीकडे असणारी ती एक डे नाईट आणि पहिल्या दिवसापासून असणारी पाचशे अजून देखील येणारे ती 4 दिवस आणि आजचा दिवस पकडून 4 दिवस ती स्क्रीन आपण पाहणार आहोत. ते मैदानातील आउटफील्ड, ते मैदानातील खेळपट्टी, हे संपूर्णतः एक आकर्षित करणार आहे, प्रेमात पाडणार आहे. तो भव्य दिव्य असा मंच आणि त्या मंचाच्या खाली असणाऱ्या त्या ट्रॉफीज, हे सर्व काही भारावून टाकणारं आपण पाहतोय. धावफलकावर आतापर्यंत 13 धावा आहेत. आता येणारे 12 चेंडूमध्ये 18 धावा, अर्थातच 2 चौकारांची कुठेतरी गरज आहे. पहिल्या 12 मध्ये 13 आहेत. यावेळेला थोडीशी चुकी घडली होती. आता अनिकेत मुळे सज्ज आहे. एक अष्टपैलूंच्या खेळाडूमध्ये सातत्यानं अनिकेतकडे पाहिलं जातं. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन, वसई विरार प्रीमियर लीग सातत्यानं 4 ते 5 वर्ष अनिकेतला आपण पाहिलंय. डिसिजन डायरेक्ट हिट आहे.
अगदी बारकाईनं पाहिलं जात आहे. येस गंभीर सर नॉट आउट. सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धावफलकावर 15 आहे. 10 मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. 31 धाव्यांचं लक्ष धावफलकावर आतापर्यंत 15. आता येणारे 10 मध्ये 16 ती त्या प्रकारची पार्टनरशिप आतापर्यंत ती भागीदारी ही बिल्ड झाली आहे ना. आता एक्सेलेट करणं हे थोडंसं गरजेचं आहे. 10 मध्ये 16 धाव्यांची गरज असताना यावेळेला पुन्हा एकदा पाहिला आणि ऑन साईडच्या दिशेनं मनगटाच्या साह्यानं खेळला गेलेला हा फटका सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना 16 धावा धावफलकावर आहेत. अनिकेत मुळे दुसरीकडे अक्षय पाटील. एक मोठा भरडा आहे प्ले बॉईज संघ आपण पाहायला गेला फुलपडा नगरीतील, परंतु वसई तालुक्यातील एक मोठी स्टार कास्ट आहे. अगदी हातभर वळण घेतोय यावेळेला अनिकेत मुळे. ज्या प्रकारच्या आतापर्यंत ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवतोय सुपर लाईन लेनी टप्पा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. वेगावर स्वार आहे. आतापर्यंत 16, आता येणारे 8 मध्ये 15 धावांची अजून देखील गरज आहे. दुसरीकडून ते डगआउट आता शांत आहे, थोडंसं चिंतेमध्ये आहे. ऑनसाईडच्या दिशेनं तो प्रेशर होता, दबाव होता, तणाव होता. त्या कारणास्तव आता मारण्याच्या नादामध्ये जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अक्षयच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. येस डीजे. येस धन्यवाद. 7 मध्ये 15 धावांची गरज आहे. हरीश पाटील. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत अनिकेतनं प्रभावित करण्याचा तो मारा केलाय आणि शेवट पुन्हा एकदा सिंगल. अर्थातच पहिल्या 18 मध्ये 17 आहेत. आता येणारे 6 मध्ये 14 धावेची गरज ही धावफलकावर आहे. सहा मध्ये 14 धावांची गरज आहे. रोहित जाधव रोटी आहे. दुसरीकडे हरीश पाटील डावकर फलंदाज. हरीशमध्ये ती क्षमता आहे. पाठच्या मॅचमध्ये हरीशने त्या प्रकारचा तो खेळ दाखवला होता. निखिल आतापर्यंत मैदानामध्ये सलामीवर फलंदाज आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करतो, परंतु पहिला येणार का. चांगला गॅदर, चांगल्यारीत्या चेंडूला अडवला गेला आणि सिंगल धाव धावफलकामध्ये भर. आता 5 मध्ये 13 धावांची गरज आहे. पहिलं षटक जयेश बनसोडे, दुसरं सईदला आपण पाहिलं, तिसरं षटक अनिकेत मुळे फक्त आणि फक्त 6 धावा. आणि आता 6 मध्ये 14 धावांची गरज असताना रोहित जाधव आहे. 5 मध्ये 13 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तो झेल टिपलाय. राहुल परदेशी थोडासा फंबल होता, परंतु त्यानंतर तो कमबॅक करत असताना आता झेल टिपला जातोय. عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب من يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هين خليك. येस थँक्यू. अनिकेत पाटील. 4 मध्ये 13 धावांची गरज. अर्थातच येथून येणारे एक चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणेल का, परंतु तो येणार का यावेळेला पुन्हा एकदा येतोय तसा अनिकेतला परतावं लागतं. 31 धावांचं लक्ष होतं, परंतु आता मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. येणारे 3 मध्ये 13 धावांची गरज असताना
आई एकविरा संघ नारंगीचा तो संघ या अगोदरचा स्पर्धा अर्थातच आगाशी प्रीमियर लीग आणि त्या ठिकाणी त्या प्रकारचा तो खेळ राहिला होता. भल्या मोठ्या संघांना तेजस 11 सारख्या संघाला तो पराभूत करून तो आत्मविश्वास मैदानामध्ये आणला होता. परंतु आता हा मॅच मध्ये लक फॅक्टर आणि ते येणार का, अतिरिक्त 2 आणि 9 नंतर तो येणारा चौकार, परंतु तसं काहीच घडत नाहीये. गडीबाद नवचितच्या रूपानं याचा क्षमा असावी गंभीर सर. 2 मध्ये 12 धावांची गरज आहे. 2 to go गंभीर सर म्हणतात. पहिला येतोय आता 1 मध्ये 8 धावींची गरज असताना एखादा तो 9 आणि 9 वर येतोय का चौकार. रोहित जाधव ती त्या प्रकारची चुकी करणार का, ह्या साऱ्या गोष्टी आता त्या आतुरतेनं तो आई एकविरा नारंगीचा संघ त्या डगआउट मधून वाट पाहतोय. 1 मध्ये 8 धावींची गरज आहे. 31 धावींचं लक्ष होतं. सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम प्ले बॉयज फुलपाडा संघ आणि हार्ड लक टीम आई एकविरा नारंगी ही संघ. आपण या स्पर्धेत आलात, पार्टिसिपेशन दिलं, परंतु हार्ड लक पुढील वाटचालींसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب من يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هين خليك شبيب. नक्कीच मॅच